नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 29/9/2025. तर 29/9/2025च्या जेवढ्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी बनत आहेत, त्या सर्व आपण या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. या व्हिडिओची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी फ्रीमध्ये आपण उपलब्ध करून पण देणार आहोत. व्हिडिओमध्येच मित्रांनो जे प्रश्न आपण घेतलेत, त्या प्रश्नाचं विश्लेषण पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन आला असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून डेली बेसिसमध्ये येणाऱ्या चालू घडामोडी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे आपला या ठिकाणी, भारताचे अटॉर्नी जनरल ज्याला आपण महान्यायवादी म्हणतो, म्हणून कोणाची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे आर व्यंकटरमणी यांची नियुक्ती या ठिकाणी भारताचे महान्यायवादी म्हणून करण्यात आलेली आहे. दुसऱ्यांदा यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. यापूर्वी पण हेच होते आणि परत आता कार्यकाळ जो आहे तो 2 वर्षासाठी या ठिकाणी यांचा वाढवण्यात आलेला आहे. तर दुसऱ्यांदा आर व्यंकटरमणी यांची महान्यायवादी किंवा अटॉर्नी जनरल म्हणून या ठिकाणी नियुक्ती झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढं महत्त्वाची माहिती आहे. विश्लेषणामध्ये जर आपण पाहिलं तर दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा मुद्दा आहे त्यांची पुन्हा एकदा 2025 पासून पुढील 2 वर्षासाठी महान्यायवादी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, पुढील 2 वर्षासाठी या ठिकाणी नियुक्ती या ठिकाणी रमण यांची करण्यात आलेली पाहायला मिळते. व्यंकटरमण यांची करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर भारताच्या राष्ट्रपतीद्वारे या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार महान्यायवादीची नियुक्ती या ठिकाणी केली जात असते. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती या ठिकाणी अटॉर्नी जनरलची नियुक्ती करत असतात. त्यानंतर अटॉर्नी जनरलचं काम काय असतं? तर महान्यायवादी हे भारत सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार असतात आणि ते सर्वोच्च न्यायालयात भारताचे प्रतिनिधित्व या ठिकाणी करत असतात. तर या ठिकाणी मुख्य कायदेशीर सल्लागार म्हणून यांना पाहिलं जातं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये भारत सरकारचं प्रतिनिधित्व त्यांच्याकडून केलं जात असतं. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक दुसरा आहे, संरक्षण मंत्रालयाने HAL सोबत किती हलके लढाऊ विमान LCA-MK-1A खरेदी करण्याचा या ठिकाणी करार केला आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे एकूण 97 या ठिकाणी हलके लढाऊ विमान जे आहेत ते खरेदी करण्याचा निर्णय या ठिकाणी संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. त्याच्यासाठी HAL सोबत या ठिकाणी करार करण्यात आलेला आहे. तर बघा, HALचं लॉंग फॉर्म पण बऱ्याच परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारलं जातं. याला आपण लॉंग फॉर्म पुढं अधिकच्या माहितीमध्ये या ठिकाणी कव्हर केलेलंच आहे. बघा, याच्यामध्ये जर पाहायचं झालं तर संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL सोबत भारतीय हवाई दलासाठी एकूण 97 हलके लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची किंमत एकूण 62,370 कोटी रुपयांचा हा करार असलेला आपल्याला पाहायला मिळतो. बघा, स्वदेशी या ठिकाणी स्वदेशीचा जर करार बघितलं, स्वदेशी संरक्षण साहित्य खरेदी जर बघितलं, तर या ठिकाणी हा करार सर्वात मोठा करार असलेला आपल्याला पाहायला मिळतो स्वदेशी खरेदीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, करारामध्ये 68 सिंगल सीटर लढाऊ विमाने तर 29 ट्विन सीटर या ठिकाणी प्रशिक्षण लढाऊ विमाने समाविष्ट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकूण 68 सिंगल सीटर लढाऊ विमाने खरेदी केली जाणार आहेत आणि 2 सीटर विमाने जी आहेत ती एकूण 29 या ठिकाणी खरेदी केली जाणार आहेत. या कराराअंतर्गत एकूण 97 विमाने खरेदी केली जाणार आहे. टोटल किंमत आहे याची 62,370 कोटी रुपये या ठिकाणी GST वगैरे वगळून. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, वितरण 27-28 या वर्षापासून सुरू होईल आणि पुढील 6 वर्षात पूर्ण केलं जाईल. त्यानंतर स्वदेशी घटक या विमानामध्ये 64% एवढं स्वदेशीपेक्षा जास्त भाग असलेला आपल्याला पाहायला मिळतं. आत्मनिर्भर भारत अभियानाला यामध्ये कुठेतरी हातभार लागत असलेला आपण पाहू शकतो आणि हा करार जो आहे भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानांसाठी आतापर्यंत सर्वात मोठी ऑर्डर ठरली आहे. तर बघा, या ठिकाणी HALचं आपल्याला लॉंग फॉर्म पण सांगायचं होतं. तर HALचं लॉंग फॉर्म आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीसोबत या ठिकाणी संरक्षण मंत्रालयाने लढाऊ विमानासाठी खरेदी करार केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रश्न बघा, तिसरा असणार आहे, दरवर्षी जागतिक हृदय दिवस कधी साजरा केला जातो? कधी साजरा केला जातो? तर 29 सप्टेंबर हा दरवर्षी जागतिक हृदय दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. 2025 ची थीम काय होती? तर डोंट मिस अ बीट अशा प्रकारची ही थीम असलेली 2025 ची आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वाचा उद्देश काय आहे?
तर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचे या ठिकाणी धोके आणि जागतिक स्तरावर त्यांचे परिणाम याच्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतं. लोकांना हृदय निरोगी जीवनशैली जगण्यासाठी प्रोत्साहित करणे, जसे की शारीरिक हालचाली, आरोग्यदायी आहार आणि तणाव व्यवस्थापन हे प्रतिबंधात्मक उपाय या ठिकाणी सुचवले जातात हृदय दिनानिमित्त. या ठिकाणी पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे जागतिक आरोग्य संघटना आणि वर्ल्ड हार्ट फेडरेशन यांच्यासारख्या संस्था शिक्षण, समुदाय कार्यक्रम आणि सक्रिय मोहिमांमध्ये लोकांमध्ये हृदयरोगाविषयी महत्त्वाची माहिती पोहोचण्याचं काम या ठिकाणी केलं जातं वर्ल्ड हार्ट फेडरेशनकडून या ठिकाणी. आणि शेवटचा मुद्दा आहे हृदय रक्तवाहिन्यासंबंधी रोगामध्ये होणारे मृत्यू कमी करण्यासाठी लोकांना सक्रियपणे सहभागी होण्याचे आव्हान याद्वारे केले जाते. तसेच हा दिवस वर्ल्ड हार्ट फेडरेशनद्वारे 2020 साली सुरू करण्यात आला होता. बघा, हृदय दिवसाची सुरुवात कधी झाली होती तर 2020 साली 29 सप्टेंबर 2020 साली या ठिकाणी जागतिक हृदय दिवसाची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. कोणाद्वारे करण्यात आली तर वर्ल्ड हार्ट फेडरेशनद्वारे ही सुरुवात करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते, ज्याचा उद्देश लोकांमध्ये हृदयविकार आणि स्ट्रोक टाळण्यासाठी शारीरिक हालचालींचे महत्त्व या ठिकाणी पटवून देणे होते. प्रश्न 14 असणार आहे, जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळवणारी भारतीय जुडो खेळाडू कोण ठरली आहे? पहिली जुडो खेळाडू कोण ठरली आहे? तर हिमांशी टोकस ही या ठिकाणी पहिली जागतिक भारतीय महिला ठरलेली आहे, जिने जागतिक क्रमवारीमध्ये जुडो या खेळामध्ये पहिलं क्रमांक या ठिकाणी पहिलं स्थान पटकावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघूयात. ज्युनियर महिलांच्या 63 किलो वजनी गटामध्ये जागतिक क्रमवारीत पहिले स्थान या ठिकाणी यांनी पटकावलेलं आहे. जागतिक ज्युनियर ज्युडो क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू या ठरल्या आहेत हिमांशी टोकस. आणि महत्त्वाचा शेवटचा मुद्दा आहे, त्यांनी नुकतंच जकार्ता येथे झालेल्या आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून आपले अव्वल स्थान निश्चित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर जकार्ता या ठिकाणी जे काही ज्युडो स्पर्धा झाल्या होत्या याच्यामध्ये त्यांनी सुवर्णपदक या ठिकाणी पटकवलं होतं आणि याच्यानंतर क्रमवारीमध्ये पहिलं स्थानही पटकवलेलं आहे. प्रश्न 5वा आहे, माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना तुरुंगवासाची शिक्षा मिळाली आहे, तर ते कोणत्या देशाचे आहेत? योग्य उत्तर आहे फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते मित्रांनो. ते कधी होते? 2007 ते 2012 पर्यंत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं आहे. जन्म झालेला आहे यांचा 28 जानेवारी 1955 मध्ये. आणि महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये महत्त्वाची माहिती पाहिजे झाली तर कोर्झी यांनी 2 वेगवेगळ्या खटल्यामध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. सप्टेंबर 2025 मध्ये त्यांना मुअम्मर गद्दाफी सोबतच्या या ठिकाणी त्यांच्या भ्रष्टाचार कराराबद्दल गुन्हेगारी कट रचल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आणि 5 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा त्यांना या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. गद्दाफी सोबत त्यांचा जो काही भ्रष्टाचार करार होता त्याच्यामध्ये कुठेतरी ते दोषी आढळलेले आहेत. प्रश्न पुढचा असणार आहे, अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये 2 नवीन स्थळांचा समावेश रामसर यादीमध्ये झाला आहे? तर योग्य उत्तर आहे बिहार राज्यातील 2 स्थळांचा समावेश या ठिकाणी रामसर यादीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतं. पहिला आहे गोकुळ जलाशय जे बक्सर जिल्ह्यामध्ये आहे आणि दुसरा आहे उदयपूर सरोवर पश्चिम चंपारण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं. हे बिहार जिल्ह्यातील 2 स्थळे ज्यांचा समावेश रामसर यादीमध्ये या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो सप्टेंबर 2025 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. भारतामध्ये सध्या 93 रामसर स्थळे आहेत. रामसर स्थळांच्या यादीमध्ये भारताचा 3रा क्रमांक लागतो. तर महाराष्ट्रातील रामसर स्थळे कोणती आहेत? महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील तुम्ही एक्झाम देत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारला जातो. लोणार सरोवर आहे जो बुलढाणा जिल्ह्यात आहे. नांदूर मधमेश्वर या ठिकाणी अभयारण्य पण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, जे की पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. आणि तिसरं आहे ठाणे खाडी. या खाडीमध्ये खारफुटीची जंगले आणि खाऱ्या पाण्याची बेटे आढळतात, जे अनेक जलचर प्राण्यांसाठी उपयुक्त असतात. हे 3 रामसर स्थळे महाराष्ट्रामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही आहेत, त्याची आपण लिस्ट तुम्हाला या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला ॲड करून देऊयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कोणत्या राज्यात मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू करण्यात आली आहे? ते योग्य उत्तर आहे मित्रांनो बिहार या राज्यामध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये पाहायचं झालं तर योजनेचा उद्देश महिलांना स्वयंरोजगार आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे आहे, जेणेकरून त्यांना आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारेल.
उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले 26 सप्टेंबर 2025 रोजी. स्थापना, जर बिहारची स्थापना आपल्याला बघायची आहे, बिहार आपल्याला राज्याविषयी माहिती पाहायची आहे. स्थापना या ठिकाणी बिहारची 22 मार्च 1912ला झाली. राजधानी पटना आहे. मुख्यमंत्री सध्याचे नितीश कुमार आहेत आणि सध्याचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. महत्त्वाची माहिती आहे, IMP मध्ये ठेवली तरी पण चालेल. प्रश्न क्रमांक 8 असणार आहे, भारताने कोणत्या देशासोबत सेंद्रिय उत्पादनावरील परस्पर मान्यता व्यवस्था, ज्याला आपण MRA अंतर्गत करार केला आहे? योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलियासोबत या ठिकाणी भारताने सेंद्रिय उत्पादनावरील परस्पर मान्यता व्यवस्था याच्यासाठीचा करार केलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यालाच MRA म्हणून पण या ठिकाणी ओळखलं जातं. महत्त्वाच्या माहितीमध्ये पाहायचं झालं तर हा करार भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार व्यवस्था ECTA अंतर्गत या ठिकाणी करण्यात आला आहे. उद्देश काय आहे तर दोन्ही देशांमधील सेंद्रिय उत्पादनाच्या व्यापाराला प्रोत्साहन देणे आणि प्रमाणन प्रक्रिया सुलभ करणे असा यामागचा उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतं. या करारामुळे दोन्ही देश एकमेकांच्या सेंद्रिय प्रमाणपत्रांना मान्यता देतात, ज्यामुळे सेंद्रिय उत्पादनांचा व्यापार सुलभ होतो. आणि शेवटचा मुद्दा आहे, यामुळे नियामक अडथळे कमी होतात आणि दोन्ही देशांच्या उत्पादकांना अनुपालनाचा खर्च कमी करण्यास या ठिकाणी मदत होणार आहे. या ठिकाणी बघा, सेंद्रिय उत्पादनावरील परस्पर मान्यता व्यवस्था करार जो आहे ऑस्ट्रेलियासोबत झालेला आहे. IMP मध्ये ठेवा, तुम्ही परीक्षेमध्ये नक्कीच प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9 असणार आहे, भारताने सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या देशासोबत QR कोड आधारित UPI सेवा या ठिकाणी सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे कतार या देशासोबत सप्टेंबर 2025 मध्ये या ठिकाणी QR सुविधा सुरू करण्यासाठी या ठिकाणी उपाययोजना केल्या जात होत्या. बऱ्याच दिवसापासून कतारसोबत याच्यावर चर्चा चालू होती. जवळपास आता सप्टेंबर 2025 आलेला आहे आणि कतारमध्ये आता या ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे प्रारंभिक तत्वावर. त्याच्यानंतर बघा, महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये पाहायचं झालं तर UPI प्रणाली स्वीकारणारा कतार हा 8वा देश बनलेला आहे. सर्वप्रथम भूतानने या ठिकाणी भारताचं UPI स्वीकारलं होतं. UPI सुविधा या ठिकाणी स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे NPCI, ज्यालाच आपण नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि कतार नॅशनल बँक QNB यांनी एकत्र येऊन ही सुविधा सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. भारतातर्फे कोण आहे तर NPCI आहे आणि कतारतर्फे कोणती बँक आहे तर QNB बँक या ठिकाणी या करारामध्ये सामील आहे. मुद्दा पुढचा आहे, कतारमधील रिटेल आउटलेट्स आणि ड्युटी फ्री स्टोअर्सवर QR आधारित या ठिकाणी UPI पेमेंट करता येणार आहे. तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं आहे, या ठिकाणी कतारमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. 8वा देश आहे. जर ग्लोबली आता UPI जर पाहिलं तर आपण ग्लोबली या ठिकाणी प्रसिद्ध होत असलेलं पाहायला मिळतं. पेमेंट मोडमध्ये कुठेतरी या ठिकाणी डॉलरची मक्तेदारी जी होती त्याला एक काउंटर या ठिकाणी तयार होत असलेलं आपल्याला हळूहळू पाहायला मिळते. आतापर्यंत 8 देशामध्ये या ठिकाणी UPI सुविधा जी आहे ती चालू झालेली आहे. महत्त्वाचं आहे, भारताचे कुठलेही समजा भारताचे नागरिक कुठल्याही देशामध्ये जात आहेत, या भूतान असेल, फ्रान्स असेल, कतार असेल, UAE असेल, अशा देशामध्ये गेल्याच्या नंतर तिथं तुम्हाला पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी डॉलर घ्यायची किंवा ती करन्सी एक्सचेंज करण्याची गरज नाही पडणार. डायरेक्टली तुम्ही UPI थ्रू आपलं पेमेंट या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन करू शकता, खरेदी करू शकता. काही घेताना तुम्हाला पेमेंट हे करन्सी चेंज करून न करता डायरेक्टली UPI थ्रू या ठिकाणी करता येणार आहे. खूप मोठं या ठिकाणी यश आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर बघा, भारताकडून मग आता कोणत्या देशांनी ही सुविधा जी आहे घेतलेली आहे तर प्रथम आहे भूतान. पहिला देश भूतान आहे, फ्रान्स आहे, मॉरिशियस आहे, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती ज्याला आपण UAE म्हणतो आणि कतार, अशा एकूण 8 देशांमध्ये सध्या UPI सुविधा जी आहे ती सुरू झालेली आहे. या देशामध्ये तुम्ही जर जाणार असाल, तुम्ही गेलेले असाल किंवा भारतीय नागरिक या देशांमध्ये जाणार असतील, ते फिरण्यासाठी असेल, काही कामानिमित्त असतील, तर अशा नागरिकांना या ठिकाणी जाऊन करन्सी चेंज करण्याची गरज नाही पडणार. या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही आपल्या इंडियन रुपीजमध्ये पेमेंट करू शकता UPI थ्रू. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, शेवटचा प्रश्न असणार आहे, 10व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, कोणत्या देशामध्ये 2025 ची विज्ञान शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे अमेरिका या देशामध्ये न्यूयॉर्क या शहरामध्ये 2025 ची विज्ञान शिखर परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये पाहायचं झालं तर या विज्ञान परिषदेचं मुख्य उद्देश आहे शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विज्ञानाची भूमिका या ठिकाणी तपासली जाणार आहे.
युगांडा येथे पहिली राष्ट्रीय विज्ञान परिषद 16 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. देश होता संयुक्त राज्य अमेरिका. त्याच्यानंतर बघा आता ही जी काही अमेरिकेमध्ये विज्ञान परिषद आयोजित करण्यात आलेली आहे, तर न्यूयॉर्क शहरामध्ये मुख्य उद्देश आहे शाश्वत विकास उद्दिष्टे आणि 2030 अजेंडा साध्य करण्यासाठी विज्ञानाच्या अपरिहार्य भूमिकेवर या ठिकाणी लक्ष केंद्रित करणे. त्याच्यानंतर इतर संबंधित परिषदा ज्या आहेत या विज्ञान परिषदेअंतर्गतच्या किंवा त्या संबंधितच्या जर बघितलं तर जागतिक शाश्वत विकास परिषद आहे, वन यंग वर्ल्ड शिखर परिषद आहे, संयुक्त राष्ट्र महासागर शिखर परिषद या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते. ही शिखर परिषद 3 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान म्युनिक जर्मनी येथे आयोजित केली जाईल. संयुक्त राष्ट्र महासागर शिखर परिषद 9 ते 13 जून 2025 या काळात फ्रान्समधील नाईस येथे आयोजित करण्यात येणार आहे. ते जागतिक शाश्वत शिखर परिषद 2025 ही परिषद भारतातील दिल्लीमध्ये होणार असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर याच्या रिलेटेड ज्या काही शिखर परिषदा आहेत त्या नियोजित आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे 10 प्रश्न, 10 महत्त्वाचे प्रश्न आजच्या दिवसाचे चालू घडामोडीचे. महाराष्ट्रातील कुठल्याही भरतीची तयारी तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडी आपण रोजच्या रोज या ठिकाणी चॅनलवर अपलोड करत असतो. अगदी विश्लेषणासहित आपण या ठिकाणी प्रश्न उत्तरे घेत आहोत. त्या प्रश्नाच्या रिलेटेड कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर 100% तो तुम्हाला या ठिकाणी सोडवता आला पाहिजे. सोबतच मित्रांनो, महत्त्वाची माहिती याचा PDF डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलला PDF तुम्ही डाउनलोड करून ते प्रिंट करून घेऊ शकता, तुमच्या नोट्समध्ये ॲड करून ठेवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत जो स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर, जेणेकरून रोजच्या रोज व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच या ठिकाणी मिळून जाणार आहे. टेलिग्राम नक्की जॉईन करा, त्या ठिकाणी PDF तुम्हाला मिळून जाईल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.